हळद लागली 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 हळद लागली. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे. तर आज आम्ही आलेलो आहेत वैशालीताईच्या हळदीला. तर हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. तर वैशालीताई आमची खूप रडत होती हळदीला. तर आज आम्ही इथे जमलेलो आहे. तर तिची मैत्रीण बघा, बेस्टी तिची पूजासुद्धा खूप रडली. तर तिची मेकअपसुद्धा बघू शकता मित्रांनो, खूप छान अशी मेकअप आहे तिची. तर नवरीचा भाऊ आमचा भरत, तर भरतने आमच्या कालच्या ब्लॉगमध्ये बोड्यामध्ये खूप धिंगाणा असा घातला होता. तर आज आम्ही रात्रीसुद्धा खूप धिंगाणा घालणार आहेत, नाचणार आहे डीजेवरती. तर चला नवरीकडे आपण जाऊया मित्रांनो. तर भरत, आपली आज उद्या वैशालीताईचं लग्न आहे. तर वैशालीताई गेल्यानंतर तुला कसं वाटेल? खूप बेकार वाटेल, खूप वाईट असं वाटेल. मला सुद्धा खूप वाईट वाटेल. आम्ही लहानपणी सोबत खेळलो, भांडलो, एकत्र मस्ती केली. बघलो आता थोडं रडून दाखवेल आपल्याला. बहिणीचं प्रेम आहे म्हणजे तो रडणारच मित्रांनो, तेवढं बहिणीबद्दल प्रेम असतोच. तर पूजा, तुला काय वाटतं? तुझी मैत्रीण उद्या जाणार आहे, तर तुला काय वाटतं? तुला रडायला येतं का? आताच रडून झालंय माझं. रडून झालंय का तुझं? माझी हा, तर लंगोटी यार मला सोडून जाणार आहे. लंगोटी यार तिला सोडून जाणार आहे. तर फक्त आजचा दिवस ती आमच्या सोबत आहे मित्रांनो. बघू शकता ती कशी शांततेत बसलेली आहे. उद्याची प्लॅनिंग चालू आहे तिची. तर आमच्या पूजाचं सुद्धा खूप असे फोटो वगैरे काढून झालेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे नवरीकडे. चला तर दाखवतो तुम्हाला नवरी. तर नवरीच्या मैत्रिणी वगैरे सगळे इकडे बसलेले आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, मी आलेला आहे नवरीच्या सोबत. तर बघू शकता नवरीबाई आमची. तर आमची वैशाली उद्या जाणार नवऱ्याच्या घरी. तर वैशू, तुला उद्या तुझं लग्न आहे, तर तुला काय वाटतं? तू उद्या नवऱ्याच्या घरी जाणार, खूप असा आनंद वाटतं, पण सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप असं दुःख पण होतं. तर वैशाली, तुला दुःख होतं, तू रडली खूप. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, मला काही व्हिडिओ वगैरे काही घेता आली नाही, पण मी नक्कीच लग्नाची वगैरे व्हिडिओ या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर तुला काय वाटतं? तू उद्या जाणार, तुला असं चांगलं फील होतं, वाईट फील होतं? चांगलं पण फील होतंय, वाईट पण फील होतंय, दुःख पण आहे, दुःख पण होतं. आई वडिलांना तू सोडून जाणार, याचं तुला खूप असं दुःख होत असणार. खूप दुःख आहे सगळ्यांना, मित्रमैत्रिणींना, भावांना, माझ्या आम्हाला सुद्धा दुःख आहे. तर वैशाली माझ्यापेक्षा मला वाटतं 1 ते 2 वर्ष लहान असणार. आम्ही सोबत खेळलो, हसी मजाक खूप असं झालं. आम्ही मस्ती सुद्धा केली, भांडलो. पण जाताना असं वैशालीचं खूप असं दुःख होतं आम्हाला. तर वैशालीच्या मैत्रिणी वगैरे सुद्धा बसलेल्या आहेत तिथे. तर निकिता पुन्हा अशी रडते, बघू शकता मित्रांनो तुम्ही. तू काय बोलू शकणार का वैशालीबद्दल? नाही बोलायचं तुला? तिला उच्चार तिचे येत नाही मित्रांनो, असे ती खूप अशी दुःख आहे. तर निकिता आमची महाराष्ट्र ग्रामीण पोलीसमध्ये आहे का तू? अच्छा, महाराष्ट्र ठाणे सिटीमध्ये येते. सॉरी मित्रांनो. तर बघू शकता आमची पूजा सुद्धा खूप अशी रडली. तिच्या खूप अशा मैत्रिणी वगैरे आल्यात, लग्न होऊन सुद्धा ते रिटर्न आले. तुम्ही दोघी राहिलेले का लग्न? तर कोणी असेल मुलगा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मित्रांनो सांगा. बघा, आपल्याकडे 2 मुली आहेत बिना लग्नाच्या. एक मुंबई पोलीसमध्ये आहे आणि एक नर्समध्ये आहे, क्लिनिकमध्ये आहे. तर मित्रांनो, कोण मुलगा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, इच्छुक कोण असेल तर नक्की सांगा मित्रांनो. चालेल. तर हे बघा, वैशालीच्या भाच्या सुद्धा आलेल्या आहेत. तसे माझी भाची सुद्धा आलेली आहे, ती तिकडे ब्लॉगचं काम चालू आहे. तर आमच्या स्वराला सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वराचं चॅनल आहे प्रिन्सेस ब्लॉग असं म्हणून स्वराचं चॅनल आहे. बघू शकता मित्रांनो, स्वरा सुद्धा व्हिडिओ करायला घेतलं स्वराने सुद्धा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, सगळ्या मैत्रिणी वैशालीच्या आल्या. तर हळदीला खूप रडल्या, मला काही व्हिडिओ घेता आली नाही, पण मी लग्नाची व्हिडिओ नक्की टाकणार आहे. रात्री फुल एन्जॉय करणार, नाचू, धमाल करू, उड्या मारू, सगळं करू. ते आम्ही सगळं तुम्हाला करू, पण नवरा नक्की शोधा मित्रांनो. बघा वैशालीचा आनंद बघा, तिच्या मैत्रिणीचं लग्न होणार आहे असं तिला कळतच. तिच्या मनाला खूप असा आनंद झाला मित्रांनो. राजेशला सुद्धा बघू शकता, त्यांनी गुलाबजामुन वगैरे खूप छान असे वाढलेले आहेत. तर बघू शकता राजेश पळतोय, सतत पळतोय. त्याने गुलाबजामुन चांगल्या प्रकारे असे सगळ्या लोकांना वाढले, सगळ्या पाहुण्यांना वाढले. सॉरी,
बेस्ट सर्व्हिस अशी राजाकडनं होते. तो भात वाढतो एक सांगून 2 वाढले दोन वाढले. तू 2 वाढले नक्की मित्रा, पण तू घर मालकाला तू कोंडात पाडला. तू एका माणसाला घर मालक आपला भाऊ आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. टेन्शन नाही. ठीक आहे, अजून आणू पण 2 वाढू. 2च्या ऐवजी 3 वाढू उद्या. असं आहे का? ठीक आहे. तर मित्रांनो, घर मालकाची स्वतःची परमिशन होती का 2 गुलाबजामुन गेले पाहिजे प्रत्येक पाहुण्याला. तर बघू शकता मित्रांनो, पब्लिक आमची गँग, आमची सगळे आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. सगळे आमची गँग ही बघू शकता. आम्ही शाळेत वगैरे सगळे सोबत जायचो. तर आमची स्मिता सुद्धा आलेला आहे. स्मिता, तुला काय बोलायचं आहे का वैशालीबद्दल? नो कमेंट. तर स्मिता ही अशी वैशालीची बेस्ट फ्रेंड होती. खूप अशी भांडणं व्हायची लहानपणी. खूपच एन्जॉय केला आम्ही पण. आमच्या सगळ्या मैत्रिणी, आम्ही सगळे भाऊ बहिणी सगळे आमचे वेगवेगळे झाले. आता काढून ठेवलं तरी चालेल. आम्ही खूप एन्जॉय केले. या दोघींची भांडणं अशी सतत व्हायची मित्रांनो. आम्ही खूप असे एन्जॉय केले. बघू शकता. तर आमची नवराबाई आमची मुंडवल्या बांधते. तिने सध्या काढून ठेवले होते मित्रांनो, तर ती आता बांधते ती. बघू शकता तुम्ही. तर तिला मदतीला एवढ्या मैत्रिणी बसतात पण कोणीच येत नाहीये. बघू शकता ती बोलतात लग्नाची हौस आली म्हणून एकटीच मुंडावला बांधते ती. बरोबर आहे तिचं. बघू शकता मित्रांनो, आमचे जयेश उर्फ गोंडू आणि अजिंक्यचं फोटोशूट चालू आहे तिकडे. खूप असं चांगल्या प्रकारे फोटोशूट चालू आहे. तसंच आमचा जिम लवर आमचा यश सुद्धा तिथे आहे. चला, मंडवला तर बांधून झालेला आहे मित्रांनो. तर आता थोड्याच वेळात आम्ही डान्स करणार आहेत. नवरी बघू शकता मित्रांनो, कुत्र्यावर किती तिचा जीव आहे. इकडे बघा, तिकडे बघा
आहे